संघर्ष तिचा श्वास आणि ध्येय तिचा शृंगार. ती उभी राहिली की इतिहासही घेतो नवा आकार. महिला दिन जवळ आलाय आणि कोल्हापूर आज एका वेगळ्याच अभिमानानं उभं राहिलंय. कारण इथे महिला सशक्तीकरण फक्त भाषणात नाही तर थेट सत्तेच्या केंद्रस्थानी दिसत आहे. आज कोल्हापुरातील प्रशासकीय, शैक्षणिक आणि राजकीय नेतृत्व महिलांच्या हाती आहे आणि त्या केवळ पदावर नाहीत तर परिणामकारक निर्णयही घेत आहेत. नमस्कार, मी सुरेखा आणि आपण पाहतात तारा न्यूज. कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त के मंजुलक्ष्मी यांनी प्रशासनात कडक शिस्त आणि पारदर्शकतेची नवी व्याख्या निर्माण केली आहे. निर्णय क्षमता, धाडस आणि स्पष्ट भूमिका या 3 गुणांमुळे महापालिकेचा कारभार अधिक गतिमान झालाय. भ्रष्टाचारावर नियंत्रण, कामात वेग आणि जबाबदारीची स्पष्ट साखळी ही त्यांची ओळख बनली आहे. शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये ऐतिहासिक पर्व घडले. विद्यापीठाच्या इतिहासात प्रथमच महिला कुलगुरुपदी डॉक्टर ज्योती जाधव विराजमान झाल्यात. हा केवळ सत्ता बदल नाही तर विचारसरणीतील परिवर्तन आहे. संशोधन क्षेत्रातील त्यांचा जागतिक अनुभव आता विद्यार्थ्यांच्या आणि प्राध्यापकांच्या प्रगतीसाठी नवी दिशा देणार आहे. जिल्हा परिषदेमधील प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉक्टर मीना शेंडकर आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांनी दर्जेदार शिक्षणावर भर दिलाय. ग्रामीण विद्यार्थ्यांना इस्रो सारख्या संस्थेची सहल घडवून आणणं म्हणजे स्वप्नांना पंख देण्यासारखं आहे. महाविद्यालयीन स्तरावरही अनेक संस्थांमध्ये महिला प्राचार्य कार्यरत आहेत. म्हणजेच शिक्षणाचा संपूर्ण किल्लाच महिलांच्या सक्षम नेतृत्वाखाली आहे. देशाच्या राष्ट्रपतीपदी द्रौपदी मुर्मू आहेत. हे स्वतःच महिला सशक्तीकरणाचं सर्वोच्च प्रतीक आहे. महाराष्ट्राच्या सत्ता केंद्रातही महिलांची ताकद वाढताना दिसते. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भूमिका राज्याच्या राजकारणात आता महत्त्वाची ठरत आहे. धोरण निर्मितीपासून विकास कामापर्यंत महिलांची ठाम उपस्थिती आता केवळ प्रतिकात्मक नाही तर निर्णायक बनत आहे. कोल्हापुरात 43 महिला नगरसेवक म्हणून निवडून आल्या. महापौर पदी महिला नेतृत्व मिळालं. जिल्हा परिषद अध्यक्षपदही महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. म्हणजेच निर्णय प्रक्रियेत महिलांची थेट, ठाम आणि स्वयंपूर्ण उपस्थिती आहे. पूर्वी महिलांना निवडून आणलं जायचं पण निर्णय पुरुष घेत असत. ही टीका आता कालबाह्य होत चालली आहे. आजच्या महिला पदवीधर आहेत, सक्षम आहेत, स्वतःची भूमिका स्पष्टपणे मांडतात. त्या फक्त नावापुरत्या नाहीत तर प्रत्यक्ष निर्णयकर्त्या आहेत. हा बदल काहींना अस्वस्थ करणारा असला तरी समाजासाठी तो अत्यंत सकारात्मक आहे. कारण जिथे महिलांचा सहभाग वाढतो तेथे पारदर्शकता, संवेदनशीलता आणि जबाबदारीही वाढते. हा अनुभव अनेक अभ्यासकांनी दाखवून दिलाय. ती फक्त आई नाही, ती प्रशासनाची शान. ती फक्त गृहिणी नाही, ती विकासाची ओळख महान. तिच्या कर्तृत्वाने उजळो कोल्हापूरचा प्रत्येक कोपरा. नारी शक्तीच्या तेजाने घडो नव्या युगाचा सोहळा. महिला दिन हा केवळ शुभेच्छांचा दिवस नाही, तो आहे बदलाची जाणीव करून देण्याचा दिवस. कोल्हापूर आज एक नवा संदेश देतोय. महिलांना संधी दिली तर त्या केवळ घर नाही तर संपूर्ण जिल्हा, राज्य आणि देश सक्षमपणे सांभाळू शकतात. आता प्रश्न एकच, ही क्रांती फक्त कोल्हापुरात राहणार की संपूर्ण महाराष्ट्रासाठी आदर्श ठरणार? नारी शक्तीचा हा उदय कायम राहिला तर कोल्हापूरचं नाव राज्याच्या राजकारणात आणि प्रशासनात वेगळ्या उंचीवर पोहोचेल हे मात्र नक्की. या आणि अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत राहा तारा न्यूज.